आता आपण बघूया एक्झाम्पल नंबर 4. cos theta is equal to in the root 3 upon 2. Then find the value of 1 minus sec theta upon 1 plus cosec theta. म्हणजे आपल्याला पहिलं sec theta cosec theta शोधावा लागेल आणि मग तो आपल्याला लिहावा लागेल. किंवा आपण म्हणूया ही आयडेंटिफिकेशन आपण शोधलेली आहे, त्याच्यावरनं आपल्याला जे आहे त्याच्यावरनंच आपण त्यांची उत्तरं काढूया आणि मग ह्याची जी व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करूया. बघूया दोन्ही पद्धतीने. आपण बघूया cos theta इज इक्वल टू इन द रूट 3 अपॉन 2. देअरफॉर sec theta इज इक्वल टू 2 अपॉन इन द रूट 3. कारण cos theta आणि sec theta काय आहेत आपले मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहेत. बरोबर आहे. साइन स्क्वेअर टीटा प्लस कॉस स्क्वेअर टीटा इक्वल टू 1. म्हणजे आपल्याला इथे जी आहे साइन स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल, म्हणजे आपल्याला कॉसेकची पण व्हॅल्यू मिळून जाईल. मग आपण साइन स्क्वेअर टीटा प्लस इन द रूट 3 अपॉन 2 द होल स्क्वेअर इक्वल टू 1. म्हणजे इन द रूट 3चा जो आपला स्क्वेअर आहे तर काय येईल 3 येईल आणि 2चा 4. 1 मायनस 3 अपॉन 4 म्हणजे आपला आन्सर काय आला आहे 4 minus 3 is equal to 1 upon 4. Therefore sin theta is equal to 1 upon 2. कारण काय झालेलं आहे स्क्वेअर रूट काढून घेतलेला आहे. Therefore cosec theta is equal to 2. मी तुम्हाला आत्ता म्हणाले आपल्याला साईनची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला कॉसेकची व्हॅल्यू मिळणार आहे. एक कॉसेकची व्हॅल्यू मिळाली, तुमची सेकची आपण व्हॅल्यू शोधलेली आहे. आता भरूया आपण 1 मायनस सेक टीटा अपॉन 1 प्लस कॉसेक टीटा. म्हणजे काय 1 मायनस 2 अपॉन इन द रूट 3 अपॉन 1 प्लस 2. इथे काय झालं इन द रूट 3 मायनस 2 अपॉन इन द रूट 3. इथे झालं 1 प्लस 2 इज इक्वल टू 3. मग आपण लिहिलं इन द रूट 3 मायनस 2 अपॉन 3 इन द रूट 3. कसं हा 3 जो आहे डिवाईडमध्ये आहे तो आपल्याला इथे जमणार नाही म्हणून आपण मल्टिप्लिकेशनमध्ये करून घेतला. म्हणजे 3चा काय झाला आपला 1 अपॉन 3 झाला. मग याचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणून काय झालं इन द रूट 3 मायनस 2 ॲज इट इज राहिला आणि हा 3 इंटू इन द रूट 3 झाला म्हणून तो आपण लिहिला 3 इन द रूट 3. दुसऱ्या पद्धतीने काढून बघूया. कॉस टीटा इज इक्वल टू इन द रूट 3 अपॉन 2. कोणाची व्हॅल्यू आहे टीटा म्हणजे काय की कुठल्या तरी एका अँगलला आपण टीटा असं म्हणतो. मग तिकडे काहीतरी त्या अँगलचा काहीतरी आन्सर असेल, काहीतरी त्याचा अँगल असेल तर तो आहे 30 डिग्री. ओके. मग आता टीटा इज इक्वल टू 30 डिग्री. मग आता आपण 30 डिग्रीचे जेवढे पण आहेत त्यांचे आपण जे आपल्या व्हॅल्यूजच्या आहेत त्या पुट ऑन करू. मग सेक टीटा इज इक्वल टू सेक 30 टीटा sec theta is equal to sec 30 degree equal to 2 in the root 3. cosec theta equal to cosec 30 degree equal to 2. बरोबर. सेकचा कॉसेक मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे म्हणजे मग काय झालं 2 इन द रूट 3. कॉसेक टीटाची आपली व्हॅल्यू आली 2. 1 मायनस सेक टीटा अपॉन 1 प्लस कॉसेक टीटामध्ये भरूया. 1 मायनस 2 अपॉन इन द रूट 3 अपॉन 1 प्लस 2. 1 प्लस 2चा आन्सर आलं 3. 1 प्लस 2चा आन्सर आलं 3. हे आपण घेतलं इन द रूट 3 मायनस 2 अपॉन इन द रूट 3. मग काय झालं तसंच इथे आपण मल्टिप्लिकेशन करून घेतलं 1 अपॉन 3 लिहून घेतलं. मग आन्सर आलं इन द रूट 3 मायनस 2 अपॉन 3 इन द रूट 3. काहीही कट होत नाही आहे. इन द रूट 3 म्हणून इन द रूट 3 कट करायचा नाही आहे, ॲज इट इज ठेवायचा आहे. कारण 3 इन द रूट 3 आहे म्हणून आपण त्याला म्हणू शकतो 1 इन द रूट 3 आहे म्हणून तो कडून त्याच्याबरोबर इन द रूट 3 मायनस 2 आहे ना, म्हणजे आन्सर काही येत नाही आहे आणि म्हणून ते कटआउट होणार नाही आहे.
कारण हे कटआउट करायला आपल्याला जर का कॉमनमध्ये असेल तर ते कटआउट आपण केलं असतं. ठीक आहे. आता आपण बघूया एक्झाम्पल नंबर 5. शो दॅट सेक एक्स प्लस टॅन एक्स इज इक्वल टू इन द रूट 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. सेक एक्स प्लस टॅन एक्स इज इक्वल टू 1 अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. आपण काय केलं, सेकची आयडेंटिटी होती ती टाकली, टॅनची जी आयडेंटिटी होती ती आपण इथे लिहिलेली आहे. ओके, मग काय झालं 1 प्लस साइन, कारण कॉस एक्स सारखा आलेला म्हणून आपण तो एकदाच घेतला, म्हणजे काय झालं न्यूमरेटर्स आपण प्लस करू शकतो. 1 प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स इन द रूट 1 प्लस साइन एक्स द होल स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. म्हणजे मग काय झालं 1 प्लस साइन एक्सचा स्क्वेअर म्हणजे 1 प्लस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्सची आपण आयडेंटिटी वापरली तर ती आली 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. ती तुम्हाला हवी असेल तर ती आयडेंटिटी तुम्ही कॉस म्हणून लिहू शकता. मग काय झालं 1 प्लस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. आपण कोणती आयडेंटिटी ते वापरली, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. मग आपण लिहून घेतलं 1 मायनस साइन एक्स आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलं 1 प्लस साइन एक्स. आता एक जर आपला सेम असेल तर तो कटआउट होईल. आता काय राहिलं 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. तेच आपल्याला शो करायला सांगितलेलं होतं, शो झालेलं आहे. आता आपण बघूया एक्झाम्पल नंबर 6. एलिमिनेट थीटा फ्रॉम गिवन इक्वेशन्स. एक्स इज इक्वल टू ए कॉट थीटा मायनस बी कॉसेक थीटा. वाय इज इक्वल टू ए कॉट थीटा प्लस बी कॉसेक थीटा. हे आपल्याला दोन्ही आपण इक्वेशन्स पकडूया. ओके, ठीक आहे. आता ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2a थीटा, कारण मायनस बी कॉसेक थीटा आणि प्लस बी कॉसेक थीटा काय झालेले आहेत, कटआउट झालेले आहेत, कारण आपण ॲडिंग केलेलं आहे त्यावेळेला. म्हणजे काय झालं एक्स प्लस वाय इज इक्वल टू ए प्लस ए 2a cot theta. Therefore cot theta is equal to x plus y upon 2a. Subtracting equation 2 from 1. मग काय झालं, आपण आता मायनस करून घेतलेलं. मग काय आलं y मायनस एक्स इज इक्वल टू 2b कॉसेक थीटा. कारण काय झालेलं आहे, या प्लसचं मायनस झालं, याचं मायनस झालं. मग आता हे कट झाले आणि हे राहिले, ते तेव्हा काय झाले 2b कॉसेक थीटा. कॉसेक थीटा इज इक्वल टू वाय मायनस एक्स, सॉरी आपण 2मधनं 2 फ्रॉम 1, हो इथे मायनस 2b खरं तर यायला पाहिजे. ओके, वाय मायनस एक्स इज अपॉन 2b. नाव कॉसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. Therefore y minus x upon 2b the whole square minus y plus x upon 2a the whole square is equal to 1. कारण कॉसेक स्क्वेअर थीटाची आणि कॉट स्क्वेअर थीटाची आपण इथे व्हॅल्यू पुट डाऊन केलेली आहे आणि दोन्ही काय आहेत वाय मायनस आहेत. मग आपण लिहिलं वाय मायनस एक्स स्क्वेअर the whole square upon 4b square minus y plus x the whole square upon 4a square is equal to 1. किंवा y minus x upon b the whole square upon y plus x upon a the whole square equal to 4. कारण इकडचे 4 जे आहेत ते आपण इथे मल्टिप्लाय करून घेतलेले आहेत, त्यावर ते कट डाऊन झालेले आहेत.